नमस्कार, माझं नाव दीपक उतेकर. मी ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये गेले 18 वर्ष एरिसमध्ये काम करत आहे. एरीज तुमच्यासाठी काय आहे, काय सांगाल? एरिस माझ्यासाठी एक परिवार आहे आणि मी त्या परिवाराचा एक सदस्य आहे, ह्याचा मला अभिमान आहे. तुमच्या एरीजच्या प्रवासाबद्दल सांगा आणि तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथबद्दल थोडं सांगा. मी एरिसमध्ये 2006मध्ये टेम्पररी वर्कर म्हणून कामाला होतो. त्याच्यानंतर मी परमनंट झालो आणि आता हेड ऑफिसमध्ये कामाला आहे. ऑफिस असिस्टंट म्हणून मी काम करत आहे. एरिसच्यामुळे माझं घर चालतं आणि त्याच्यामध्ये मी सुखी आणि समाधानी आहे. दीपक, तुम्हाला काय वाटतं की येत्या 5 ते 10 वर्षामध्ये एरीज कुठे असेल? मला एरिसमध्ये पुढचे 5 ते 10 वर्ष टॉप 3मध्ये बघायचे आणि मला पूर्ण विश्वास आहे राहुल सरांसारखे डायरेक्टर आहेत तर एरिस टॉप 3 लवकरात लवकर पोचेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही जॉईन झाल्यापासून आत्तापर्यंत इतक्या वर्षात एरीजमध्ये काय काय बदल झाले? मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा बॉटल्स असतील किंवा बॅगा असतील त्या सर्व हाताने वगैरे भरायच्या. आता खाली प्रोडक्शनमध्ये खूप मशिनरी वगैरे आलेले आहेत. त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण हे झालेले आहे. आणि मी आता ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये संपूर्ण डिपार्टमेंट सिस्टमॅटिक काम करत आहे. आत्ता जे एरीजमध्ये नवीन जॉईन झालेत किंवा होतील त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? त्यांच्यासाठी मी एक संदेश देईल की सर्वांनी चांगलं काम करा आणि एरिसला टॉप 3मध्ये पोचवायचे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. एरीज एका शब्दात काय सांगाल? परिवार. मी सुद्धा एरिस घडवली.